असमच्या नगाव जिल्ह्यात भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. सर्वजण जीव वाचवण्यासाठी घराबाहेर पळू लागले. पण या गोंधळात एक अशी जागा होती जिथे कोणीही बाहेर पळालं नाही. त्या ठिकाणी काहीतरी वेगळंच घडत होतं. ही घटना सप्टेंबर 2025 मधील आहे. असमच्या नगावमध्ये 5.8 तीव्रतेचा भूकंप झाला. भूकंप सुरू होताच रस्त्यावर धावाधाव सुरू झाली. लोक घाबरले होते कारण धक्के हे मोठे खूप जोरात होते. एका मोठ्या रुग्णालयात देखील तशीच परिस्थिती होती. डॉक्टर, कर्मचारी आणि रुग्णांचे नातेवाईक बाहेर पडत होते. परंतु या रुग्णालयातील NICU विभागात पूर्णपणे वेगळी परिस्थिती पाहायला मिळत होती. NICU म्हणजे नवजात बाळांची अतिदक्षता कक्ष. येथे काही दिवसांची आणि अतिशय नाजूक बाळ ठेवली जातात. या बाळापैकी अनेक बाळे मशीनवर अवलंबून असतात. त्यांना ऑक्सिजन आणि सतत देखरेखीची गरज असते. भूकंपाच्या धक्क्यामुळे भिंती हलत होत्या, यंत्रणा थरथरत होती. बाहेरून सतत सूचना येत होत्या की सर्वांनी तात्काळ बाहेर यावं. त्या क्षणी NICU मधल्या असलेल्या नर्सेससमोर मोठा प्रश्न उभा होता. त्यांना स्वतःचा जीव वाचवायचा होता की त्या नवजात बाळांचे प्राण वाचवायचे होते. हा निर्णय काही सेकंदात घ्यायचा होता. जर त्या बाहेर गेल्या असत्या तर कदाचित त्या सुरक्षित राहिल्या असत्या. परंतु त्या बाळांचे काय झाले असते? त्या नर्सेसनी एकमेकाकडे पाहिले. त्यांच्या चेहऱ्यावर भीती होती, पण त्याहूनही मोठी होती जबाबदारी. त्या नर्सेसनी रुग्णालय सोडलं नाही. त्या NICU मध्येच थांबल्या. त्यांनी प्रत्येक बाळाला काळजीपूर्वक उचललं. मशीन, ऑक्सिजनची व्यवस्था सांभाळत एक बाळ सुरक्षित ठिकाणी हलवायला सुरुवात केली. भूकंपाचे धक्के सुरू असतानाही त्या शांतपणे आपले काम करत राहिल्या. काही वेळानंतर भूकंप थांबला. जेव्हा परिस्थिती नियंत्रणात आली तेव्हा सर्वांनी पाहिले की एकही बाळ जखमी झालं नव्हतं. सर्व बाळं ही पूर्णपणे सुरक्षित होती. हे शक्य झालं फक्त त्या नर्सेसच्या धैर्यामुळे आणि कर्तव्यनिष्ठेमुळे. ही घटना आपल्याला एक मोठा संदेश देते. कर्तव्य आणि मानवता यापेक्षा मोठे काहीच नाही. अशा खऱ्या हिरोंसाठी हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा.